तर ह्या गेस तुम्ही कसे आहात आणि आम्ही पण बरे आहोत. तर वेलकम बॅक टू वर्षिता आणि ब्लॉग्स. आणि आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की माझ्या बहिणीला पहिल्यापासून कुठले प्रोडक्ट्स यूज केले, म्हणजे बेबी प्रोडक्ट्स सगळे जेव्हा ती जन्मल्यापासनं. आणि आता माझी मम्मी तुम्हाला सांगेल त्याचा यूज आणि ते सगळं काय काय आम्ही तिला वापरतो. हे सगळं आमच्या बाळ छकुलीचं प्रोडक्ट आहे. हे बाळ बघा कसं आमचं झोपलंय, ते गाळ झोपलंय. आणि हे सगळं आमच्या बाळाचं प्रोडक्ट आहेत का आम्ही तिच्यासाठी वापरले, म्हणजे आम्हाला कसे युजफुल झाले ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे की मला त्यांचा उपयोग झाला ते. की हे बाळ आमचं प्रीमेच्युअर होतं छकुली, की NICU मध्ये होती. तिचं वजन जन्मताच 1.5 किलो होतं. त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं खूप उपयोगी पडलं प्रोडक्ट. तिला NICU मध्ये असल्यामुळे तिला 8-9 दिवसांनी आम्ही तिला घरी आणलं तर खूप एवढी छोटीशीच होती, म्हणजे तिला घ्यायला पण आम्हाला भीती वाटायची. मग घरी आणताना कसं न्यायचं, काय करायचं, मग तिच्या पप्पांनी लगेच जाऊन हे आणलं जेणेकरून तिला सुरक्षित घरी आणता येईल. ह्याचा आम्हाला खूप उपयोग झाला. म्हणजे तिला घरी आणलं, परत 4-8 दिवसांनी तिला दवाखान्यात न्यावं लागायचं. मग त्याच्यातनं दवाखान्यात न्यायचं, परत आणायचं, कारण ती खूपच छोटी होती ना. मग तिला कसं सांभाळून न्यावं लागायचं. त्याच्यामुळे आम्हाला हे खूप उपयोगी पडलं हे प्रोडक्ट. हे आमचं सेकंड प्रोडक्ट आहे. शीट्स आहेत, हे आम्ही मिशोवरनं मागवलेलं. हे सगळं सामान मिशोवरनंच मागवलेलं आहे ऑनलाईन. पण हे शीट्सचा आम्हाला उपयोग खूप झाला तिच्यासाठी, म्हणून. आणि ते वॉटरप्रूफ पण असल्यामुळे युजफुल आहेत. हे आमचं नेक्स्ट प्रोडक्ट आहे. ते आम्हाला खूप युजफुल झालं. आम्ही तिला छकुलीला दवाखान्यातनं जेव्हा आणलं घरी, तेव्हा ती नाजूकच होती. आम्हाला डॉक्टरने सांगितलेलं की तिची तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. तिला इन्फेक्शन झालं नाही पाहिजे, डास चावलं नाही पाहिजेत, तिची स्वच्छता राखा, तिचं म्हणजे असं काय काय केअर करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे ते आम्हाला डॉक्टरने अगोदरच सांगितलं. त्याच्यामुळे तिच्या पप्पानी ते आणलं, नेट विथ गादी असं आणलं, जेणेकरून तिला मच्छर चावणार नाही, इन्फेक्शन होणार नाही. ते आम्हाला खूप उपयोगी पडलं. ती नाजूक असल्यामुळे, तिचं वजन कमी असल्यामुळे डॉक्टरने आम्हाला तिला आंघोळ घालू नका म्हणून सांगितलेलं. मग आम्ही डॉक्टरला विचारलं की तिला मग आंघोळ नाही घालायचं, क्लीन कसं करायचं. तर डॉक्टरने आम्हाला सांगितलं की तिला बेबी वॉईस वापरा, तिला क्लीन करा, पण आंघोळ घालायची नाही असं सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे आम्ही हे बेबी वॉईस वापरतो, ती लहान असल्यापासूनच. हे आमच्या छकुलीसाठी नेक्स्ट प्रोडक्ट आहे, CPL सुपर सॉफ्ट बेबी डायपर. ते आम्ही तिला लहानपणापासूनच वापरतो. ती ह्या डायपरमध्ये कम्फर्टेबल असते की ते, आणि 8-10 तास म्हणजे असं चांगलं राहतं, लिकेज पण होत नाही. तिला आम्ही पहिलं वापरायचं नाही, महिनाभर नाही वापरलं डायपर. नंतर थंडीचे दिवस असल्यामुळे आम्ही एक दिवशी डॉक्टरजवळ गेलो, तर डॉक्टर बोलले की ती रडत असते सारखी, तिची झोप होत नाही. मग काय करायचं, तर डॉक्टर बोलले तिला रात्रीचा डायपर वापरा, की जेणेकरून तिची झोप होईल, वजन वाढेल बाळाचं. म्हणून आम्ही हे CPL सुपर सॉफ्ट बेबी डायपर वापरतो. आम्ही तिला आंघोळ घालताना हे हिमालयाचं शॅम्पू आणि हिमालयाचा साबण हे 2 प्रोडक्ट यूज करतो. की आम्ही तिला अगोदर छोटी असल्यामुळे आंघोळच घालायचं नाही, की डॉक्टरने आम्हाला सांगितलेलं की ती 2.5 किलोची झाल्याशिवाय आंघोळ घालायची नाही. मग आम्ही तिला मालिश करायचो, गरम पाण्याने पुसून घ्यायचो, एवढं क्लीन करायचो. आणि नंतर मग ती 2.5 किलोची झाली, त्याच्यानंतर आम्ही तिला आंघोळ घालायला चालू केलं. आणि हे 2 प्रोडक्ट वापरतो. तिला पहिला आम्ही कुठचं तरी हॉस्पिटलमधनं दिलेला वेगळा साबण वापरायचो, त्याच्यातला इन्फेक्शन झालं, ॲलर्जी झाली त्याची, म्हणजे बारीक 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 अशा पुळ्या यायला लागल्या. मग आम्ही डॉक्टरला विचारून, मग डॉक्टरांनी आम्हाला हेच सांगितलं की हिमालयाचा साबण शॅम्पू वापरा. तो साबण बंद करायला सांगितलं आम्हाला. मग आम्ही हे 2 प्रोडक्ट वापरतो तिला. हे बघा बाळ आमचं आता उठलंय, बघा कसं अंगठात चुकतंय ते. उठली, आळस देते कशी ती बघा. नीटला बघतीये.
तुझंच येते. मग आम्ही तिला ते ॲलर्जी झालेली पोळ्या आलेल्या तेव्हा आम्हाला डॉक्टरने हे लोशन दिलं, बेबी लोशन. ते लावायला सांगितलेलं आम्हाला की त्याच्यामुळे तिच्या ते जी ॲलर्जी आलेली ती जाईल. मग आम्ही हे लावलं जिथे जिथे ॲलर्जी झालेली तिथे, मग त्याच्यामुळे तिची ॲलर्जी ती कमी झाली. पहिले आम्ही बाळाला हे पावडर लावत होतो, मग तिला काय झालं, चेहऱ्यावरचं इन्फेक्शन व्हायला लागलं, असं चट्टे चट्टे यायला लागले ॲलर्जीचे. मग आम्ही तिला आता पावडर आमच्या बाळाला लावतच नाही. हे नेट आम्ही मिशोवरूनच मागवलेलं, जे आम्ही असं बेडला लावलेलं की तिला धुळीचं इन्फेक्शन होऊ नये किंवा मग डास चावू नये, त्यासाठी आम्ही हे मोठं बेडला लावण्यासाठी नेट वापरतो, अजूनही वापरतो आणि तेव्हा पण वापरत होते लहान होती तेव्हा. 3 हे पाळणं आम्ही फ्लिपकार्टवरनं मागवलेलं तिच्यासाठी. तिचा बारसा पण होता आणि मग तिला कसं त्याच्या पाण्यात कसं ठेवलं की कसलं टेन्शन नसायचं. खाली मुंग्या बिंग्या असतात काय असतात, मग चावते, त्याचं कसं टेन्शन नसायचं म्हणून ते पाण्यात ठेवलं की ती कम्फर्टेबल असते. हे बघा बाळ आमचं कसं बघते, टुक 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 ते दीदीला. दीदी काय करते ते, दीदी मोबाईलमध्ये काय बघते, मला का दाखवत नाही असं विचार करते ना बाळ. हा चोकू, लागेल पायाला तुझ्या. काय करते दीदी, काय करते चकुली बाळाची, दीदी काय करते. शिंका करून झाली चकुली, झाली शिंका करून, झाली का, बाद झालं ना आता. आता हे प्रोडक्ट तुम्हाला जे दाखवलं ते आम्हाला खूप युजफुल झालं. हे प्रोडक्ट आम्हाला खूप उपयोग झाला आमच्या बाळासाठी. काय झालं शकुली बालाचं, काय बघते मम्मीला, काय बघते तू. आणि हे प्रोडक्ट काय ज्यांच्या घरी लहान बाळ आहे, न्यूबॉर्न बेबीसाठी हे खूप उपयोगी आहे. तुम्ही पण हे घेऊ शकता आणि आपल्या बाळासाठी यूज करू शकता सगळं प्रोडक्ट. तरी माझी बहीण आणि मम्मी खेळत आहेत. ही जीभ बघ किती बाहेर काढली. हे दोघं एकच बोललो. बघा आमची छकुलीवाला कशी जीभ बाहेर काढते ती. कोणाला दाखवते जीभ, दीदीला. काय बघते, किती वाजले बघते. ह्याला बघते ते फुल काढलंय ना, ते फुल बघते तू. मोबाईलात बघते व. काय बघते. 11:15 वाजले, 11:15. किती वाजले, 11:15 वाजले. पडायला होईल तसं पक्कन. तर प्लीज गाईज, कोण हर्षिता अन्वी चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स करा. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगा. काय बघतेस तू कॅमेरामध्ये. आपण अशी दिदी दिसणार तुला. पडायला होईल तसं आपण दोघं पण पडू पक्कन. दीदीलाच बघायचे परतून दीदीलाच बघायचे का तुला. तिला वाटते मी काय करते, दीदी काय करते ती बघते. हे बघा छकुली कशी राहिली ती. वळवळ वळवळ चालूच असते. तुझंच आहे सगळं ते, बघतेस ती. मग प्लीज गाईज, की आमचं चॅनल ग्रो होण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. आम्हाला पण खूप बरं वाटेल की आमच्यावर कोणतरी असं, आम्हाला कोणतरी आपलं मानतं आणि आमच्यासाठी कोणतरी काहीतरी करतंय. तर गाय, जसे की तुम्ही माझ्या मम्मीचं ऐकलेलंच असेल की जसं की माझी मम्मीने सांगितले की माझ्या बहिणीला जेव्हापासून तिचं बर्थ झालं, म्हणजे तिला घरी आणलं आहे, त्यापासून तिला कुठले प्रोडक्ट्स यूज करतो. तर तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की मला खूप टेस्ट आहे, तर मी आता माझं होमवर्क करते आहे. जर तुम्ही नवीन आहात तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. See you guys later. Bye bye. Good night.